नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या या तासिकेत हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी धडा 17वा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा धडा पाहणार आहोत. हा धडा शिकण्याअगोदर आपण खेळाचे महत्त्व पाहूया. खेळामुळे जीवनच एक खेळ बनून जातं. संघर्ष आणि विजय हे गुण आत्मसात केले जातात. साहसी वृत्ती आणि नेतृत्व गुण वाढीस लागतो. कुठल्याही संकटाशी सामना करण्याचे धैर्य अंगी बाणवले जाते. एकत्र मिळून एखादे काम पूर्ण करणे सहज शक्य होते. त्यामुळे शरीर क्रियाशील आणि कार्यक्षम बनते. असे जीवनातील सुप्त गुण वाढीकरिता खेळ आवश्यक आहेच. शरीरातील सर्व अनावश्यक ग्रंथीचे शरीरातून घामावाटे बाहेर पडणे आवश्यक असते, नाहीतर शरीर रोगी बनतं. खेळामुळे घाम येतो आणि नैसर्गिकरित्या शरीर शुद्धी केली जाते. एका सुंदर आणि सशक्त शरीरातच सुंदर मन वास करत असते. हा सुविचार तुमच्याबद्दल खरा ठरवायचा असेल तर खेळ खेळायला सुरुवात करा. डॉक्टर असे म्हणतात की जेवढा ऑक्सिजन तुमच्या शरीरात जात असेल तेवढे तुम्ही निरोगी असतात आणि शरीरही व्यवस्थित कार्य करतं. ऑलिम्पिक स्पर्धा ही अनेक खेळांना वाव देत असते, ज्यामध्ये सर्व देशांचे खेळाडू आपली दावेदारी स्पष्ट करत असतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक खेळ व्यवसाय आणि करिअर म्हणून बघितला जाऊ लागला आहे. त्यामुळे खेळाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. निर्मळ आनंद आणि आरोग्यप्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने एक तरी खेळ खेळायलाच पाहिजे. या धड्याचे लेखक बाळ ज पंडित आहेत. 1929 ते 2015 प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्यांचे समालोचक होते. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाविषयीची माहिती दिली आहे. भारतामध्ये ऑलिम्पिकमध्ये यश मिळवणारे जे काही खेळाडू आहेत त्यांची नावे आता आपण पाहूया. साक्षी मलिक 2016 कांस्य पदक, PV सिंधू 2016 रिओ बॅडमिंटन महिला एकेरीत रजत पदक, सायना नेहवाल 2012 ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील महिला एकेरीत कांस्य पदक, सुशील कुमार 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक, अभिनव बिंद्रा 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक, गगन नारंग 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक, योगेश्वर दत्त 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, विजेंदर सिंग 2008 ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, मेरी कोम 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, लिएंडर पेस 1996 ऑलिम्पिकमध्ये टेनिसमधील पुरुष एकेरीत कांस्य पदक, कर्णम मल्लेश्वरी 2000 मधील ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. आता आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड, आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.
सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बालसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2,000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. खेळाचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे असे हे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालत. इसवी सन पूर्व 776मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभांच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394मध्ये हे सामने बंद पडले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले.
अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तिथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्यांची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काटले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा, प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्यांच्या शेजारील क्षुद्र विचारांचा अहंकार घालवणारी ज्योत तेवत असते. ऑलिम्पिक खेळाचे फायदे. माणूस हा मुळात प्राणीच आहे. त्याच्या मनात हिंसा ठासून भरलेली आहे. त्या कारणाने मनातील हिंसा स्फोटासारखी बाहेर पडते आणि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात. आदिमानवाच्या काळापासून हे चालू आहे. एखादा परका माणूस दुसऱ्या माणसाला दिसला तरी ते एकमेकांना मारायला धावत. आतासुद्धा धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने माणसे लढाया करतात. हे थांबावे, आपापसात प्रेम वाढावे, जगात शांतता नांदावी यासाठी ऑलिम्पिकसारखे खेळ भरवले जातात. या खेळामुळे जिंकण्याची इच्छा पूर्ण होते, दुसऱ्यांना हरवण्याचे समाधान मिळते, जगात बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते. ऑलिम्पिक खेळाचा हा फार मोठा फायदा आहे. ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्राचे खेळाडू सहभागी होतात. हे त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते. या क्रीडा स्पर्धा आहेत त्यात जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद नसतो. सगळे जण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला. त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला. या क्रीडा स्पर्धांमुळे माणसामाणसातील द्वेष, वैर, भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व होय. धन्यवाद.